स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त आहे. चला मग आज रेसिपीला सुरुवात करूया. इकडे पाहू शकतात आज आपण बनवणार आहोत मोमोज. आणि इकडे पत्तागोबी घेतलेली आहे, गाजर घेतले आणि शिमला मिरची पण घेतलेली आहे. ते छानपैकी आपण बारीक करून घ्यायचं आहे. इकडे किसून घेतले गाजर वगैरे, पत्तागोबी आणि चांगल्या प्रकारे मीठ टाकून भिजू द्यायचे 10 मिनटं, साईडला ठेवून द्यायचे. आणि इकडे लसूण घेतलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरची घेतलेली आहे. ते चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचे. आणि त्यानंतर जे आपण गाजर आणि पत्तागोबी भिजायला ठेवली होती साईडला, त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चाळणीच्या साहाय्याने काढून घ्यायचं. आणि त्यामध्ये आपण त्याच पाण्यामध्ये आपण आता पीठ मळून घेणार आहोत. गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. जेवढे आपल्याला मोमोज बनवायचे तेवढे आपण बनवू शकतात. आणि चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून असं मळून घ्यायचं आहे. आणि 10 मिनटं आपण साईडला ठेवू देणार आहोत पीठ मुरू द्यायला. आणि इकडे पाहू शकतात जे आपण गाजर आणि पत्तागोबी घेतले होते त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, शिमला मिरची टाकलेली आहे, पनीर टाकलेलं आहे, त्यानंतर जे वाटण वाटलं होतं ते टाकलेलं आहे. आणि बारीक करून काळी मिरी टाकायची आहे आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरून. आणि चांगल्या प्रकारे ते आपण आता मिक्स करून घेणार आहोत. आता मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जे पीठ मुरलं होतं 10 मिनटं ते आता घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि चांगलं मळून घ्यायचं आहे ते. आणि त्या छोट्या छोट्या लाट्या करून आपण आता मोमोज तयार करणार आहोत. इथं आता मी 2 प्रकारचे मोमोज बनवलेले आहेत, तुम्ही पाहू शकतात. एक हा आहे मोदकच्या आकाराचा आणि दुसरा आपण जे मोमोज बनवतात तसा आकार बनवलेला आहे. आणि इकडे पाहू शकतात असं बनवलेलं आहे मी. आता हे दुसरा बनवते मोमोज. जे आपण मोमोज पाहतो ना सेम तसंच आहे. खूप टेस्टी झाले होते मोमोज. नक्कीच एकदा ट्राय करून बघा. माझ्या मुलाला फार आवडले. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय केलात. आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि पाहू शकतात असे आता आपण उकडून घेतलेले आहेत. उकडून घेतल्यानंतर आपण त्याला आता तळून घेणार आहोत छानपैकी. आणि सेकंड टाईमला पण असेच उकडून घ्यायचे. आणि अशा प्रकारे आपले मोमोज तयार झालेले आहे. खायला खूप भारी झाले होते. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. चला नंतर भेटू नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.